भाजपनं एकूणच आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी आहे की मुंबई महापालिका खरं तर जवळपास 25 वर्ष ठाकरेंच्या हाती असलेली मुंबई महापालिकेवर कब्जा मिळवण्यात भाजप कुठेतरी यशस्वी झालेली दिसते। कारण सुरुवातीच्या कालांमध्ये 227 जागांसाठी खरं तर मुंबई महापालिकेची निवडणूक होते, यातल्या 115 जागांवर भाजप आणि शिंदेची शिवसेना आघाडीवर आहे। त्यामुळे कुठेतरी ठाकरे बंधू जरी एकत्र आले असले तरी ते मात्र मुंबईला आपल्या ताब्यात ठेवू शकलेले नाहीयेत आणि मुंबई महापालिका ही आता ठाकरेंच्या हातून जाणार असं आता तरी दिसतंय। कारण भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेने 115 जागांवर आघाडी मिळवलेली आहे। ठाकरे बंधूंना अवघ्या 67 जागांवर खरं तर मतदार राजानं आपला कल दिलेला आहे आणि काँग्रेस आणि एमआयएम किंवा काँग्रेस आणि इतर पक्ष जे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते त्यांना मात्र अवघ्या 11 जागांवर आघाडी मिळालेली आहे। त्यामुळे मुंबईसाठी जर सांगायचं झालं तर ही सगळ्यात मोठी धोक्याची घंटा होती आणि मुंबई महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी खरं तर ठाकरे बंधू हे एक झाले होते आणि मराठी माणूस, मुंबईची अस्मिता, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची नाही, मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा भाजपचा डाव आहे, अदानी अंबानींच्या घशात घालण्याचा डाव आहे असा आरोप करून किंवा मुंबईच्या बाजूने मुंबईतल्या मराठी माणसाचे प्रश्न घेऊन जे ठाकरे बंधू निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते त्याला मात्र भाजपच्या कुठेतरी विकासाच्या मॉडेलनं, भाजपच्या रणनीतीनं कुठेतरी सुरुंग लावलेला दिसतोय आणि मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या या आता भाजपच्या हाती जाणार असं दिसतंय। कारण 2017चं सांगायचं झालं तर 2017ची आकडेवारी काय सांगत होती की 84 जागांवर शिवसेना जी त्यावेळी एकसंध होती, म्हणजे ठाकरे आणि शिंदे एकत्र होते, आणि भाजप 82 जागांवर आघाडीवर होती। पण अवघ्या 2 जागांचा फरक असून सुद्धा भाजपनं त्यावेळेस खरं तर कुठल्याही प्रकारे सत्तेत जाण्याऐवजी ठाकरेंनाच तो सत्तेची चावी दिली आणि ठाकरेंचाच महापौर खरं तर बसला मुंबई महापालिकेवर। पण त्याच वेळी ठाकरेंना एक मोठी धोक्याची घंटा भाजपकडून त्याही वेळेस देण्यात आली होती की पुढचा महापौर हा भाजपचा। आणि या वेळेसचं खरं तर ज्यावेळी ठाकरे बंधू म्हणत होते की मराठी माणूस मुंबईचा महापौर होणार, त्यावेळी भाजपकडून वारंवार हे सांगितलं जात होतं हिंदू मराठी माणूस हा मुंबईचा महापौर होणार। त्यामुळे कुठेतरी त्यांची ही रणनीती, त्यांच्या प्रचाराचा हा फंडा कुठेतरी यशस्वी झालेला दिसतोय। दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे मुंबईत ज्यावेळी तुम्ही बोलता तेव्हा मुंबईतलं गटर मीटर वॉटर हे जे समीकरण आहे, मुंबईतल्या सामान्य माणसाची जी गरज आहे, कारण असंही म्हटलं जातं की मुंबईतून मराठी माणूस हा बाहेर जात चाललाय। पण आपण मागच्या काळातल्या ज्यावेळेस म्हणजे मुंबई महापालिकेची निवडणूक ही अंतिम टप्प्यात होती, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हाच मुद्दा हेरला आणि मुंबईतल्या मराठी माणसाच्या घराचा मुद्दा हेरून त्यांनी खरं तर मुंबईतल्या मराठी माणसाच्या घरासाठी खरं तर भाजप असेल आणि सत्ताधारी असतील ते काम करतील आणि त्याविषयीचं आश्वासन दिलं। त्याविषयीचे आश्वासनं दिल्यानंतर कुठेतरी मुंबईतला मराठी माणूस असेल, मुंबईतला जो अमराठी माणूस असेल, खरं तर मुंबईत गुजराती, मारवाडी, बाहेरून आलेले म्हणजे मग ते यूपी वाले असतील, बिहार वाले असतील, साऊथ इंडियन क्राऊड आहे, सायन, मुलुंड वेस्ट या भागातला सांगायचं झाला तर हा क्राऊड सुद्धा जो खरं तर जो काँग्रेसचा अट्टल मतदार समजला जायचा, जो काँग्रेसचा एक हक्काचा मतदार होता, तो पण कुठेतरी आता काँग्रेसच्या हातूनही गेलाय आणि ठाकरे आणि शिवसेना आणि यांच्याही हातून गेलेला दिसतोय। कुठेतरी मराठी माणसानं काही जागांमध्ये म्हणजे जे प्रभादेवी असेल, लालबाग असेल, लोअर परेल असेल या भागांमध्ये कुठेतरी शिवसेनेचं अस्तित्व टिकलेलं दिसतंय। पण मुंबईतली उपनगरं असतील, दक्षिण उपनगरं असतील, दक्षिण मुंबई असेल, ह्या सगळ्या भागांमध्ये मात्र ठाकरे बंधूंच्या शिवसेनेला भाजपनं, शिंदेच्या शिवसेनेनं मोठा तडा घालवलाय। त्यांचे जे सत्ताधारी नगरसेवक होते खरं तर तेही पराभूत झालेले आपल्याला मुंबईत दिसून आले। त्यामुळे 25 वर्षांनंतरची किंवा मागच्या काळातली जी मुंबई महापालिका होती, जी मुंबई महापालिका इज इक्वल टू ठाकरे आणि ठाकरेंची शिवसेना असं म्हटलं जायचं, ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर बसेल असं कायम म्हटलं जायचं। पण अमित शहा मागच्या काळात मुंबईत आले होते आणि त्याच वेळी खरं तर त्यांनी असं म्हटलं होतं की मुंबई महापालिकेवर भाजपचाच महापौर बसला पाहिजे, मुंबई महापालिकेवर भाजप